सच्चाई मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्यात. एक दिवस माझे एक वेळ अशी होती माझ्यावरती की ह्या ड्रॅगनच्या बागापासून मला जाऊ नसं वाटत. आणि आज पण माझी तीच गत आहे. एवढा नाच झाला, एवढा तोडून काढला, एवढा बाग सगळा संपलाय, माझं इथं सगळं संपलंय, तरी पण घरी जाऊ वाटाना. मी ह्या बागासाठी इतकं कष्ट केलं, रात्रंदिवस कष्ट केलं. ज्या टायमाला मला म्हणजे माझी मुलं सकाळची शाळेत गेली का संध्याकाळची यायची, मग मी दिवसभर ह्या बागात यायची. एकही दिवस मी 7 वर्ष एकही दिवस मी घरी राहिले नाही. पूर्ण ह्या भागात येऊन राहायची. तर सासू सासऱ्यापाशी बसायचे, दिवसभर बागा बघायचे, फेरफटका मारायचे, कुठं काय काम असेल ते करायचे. इतकं ह्या भागाला जीव लावला. एक टाइम मी जेवण नसं करत, दुपारच्या पारी मी जेवण नसं करत, पण मी ह्या भागाला पाहायचे. फवारणी मारायचे, फवारणी करायचे, खत मारायचे, खत सोडायचे. इतकं होतं, इतकं स्ट्रगल केलं ह्या याच्यात. मी काल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले ना, ते तर नुसतं एवढं आसान, फक्त असं आसान सांगितलं तुम्हाला. इतकं स्ट्रगल केलं ह्या याच्यात. कसं म्हणजे पाचरट आणायचे मी, म्हणजे कसं आता मागल्या वेळेस उन्हाळ्यात रविराज साबळे त्यांनी ते पाचरट घातलं. ती आहे मी अनुभव, मला कोणी सांगितला नव्हता. मी स्वतः अनुभव घेऊन मी लोकांच्या वावरात माझ्या मावशीला बोलवायचे, माझ्या वडिलांना, भावाला, आईला, बाहेरून लोक रोजाचे घेऊन मी लोकांच्या वावरातून पाचरट घेऊन यायचे. लोक सुद्धा पाचरट आणायला गेले का थोडेफार शिकवळायचे, आम्हाला नाही पाचरट द्यायचं. एक दिवस तर असं झालं, पाचरट आणायला गेले मी आणि एवढे बाया घेऊन गेले, 10-12 बाया घेऊन गेले त्यांच्या शेतात. ते म्हणले आम्हाला नाही पाचरट द्यायचं. त्यांचे मालक म्हणले पाचरट घेऊन जा, आणि ती बाई आली म्हणली पाचरट नाही न्यायचं. तरी मी तिला म्हणलं पैसे घे पाचरटाचं, मला पाचरट दे. म्हणजे इतका मी हे करून ह्या बागाला मी बाहेरून पाचरट घेऊन यायचे ऊसाचं आणि टाकायचे. एवढं मी केलं ह्या बागासाठी. आणि आज मला कसं घरी जावं वाटाना. सकाळी आले मी 10 वाजता, आता वाजले 3, तरी मला घरी जाऊ वाटाना. पायीच ढळाना, इतका जीव लावला ह्या बागाला. एक टाइम मी जेवत नसं, पण मी ह्या बागाला पाहायचे. माझी अशी गत झाली. त्या टायमाला माझा ह्या बाग सोडून मला बिलकुलही करमत नसं. मी एकही दिवस घरी राहिले नाही, कंटिन्यू वावरात यायचे. तर आज मला अक्षरशः डोळ्याला पाणी यायला लागलं. सांगता म्हणजे माझं दुःखच मी सांगू शकत नाही. इतका जीव होता बागावरती, माझा भरपूर जीव होता. चला, कधी ना कधी आपल्याला सोडून तर जावंच लागणार आहे. असं काय नाही की एक वेळेस फौजी साहेब बोलले होते आपण त्यांना बाग देऊन टाकू. मी म्हणलं मी माझा बाग देणार नाही, मी माझा जीव सोडीन पण बाग देणार नाही, असा विचार त्या टायमाला फौजी साहेबाला बोलून दाखवला होता. पण काय, आपल्याला मजबुरी आल्यावर आपल्याला ती सोडावंच लागत आहे. तर पहा, तुम्ही म्हणता नाही काय हिच्या डोळ्याला पाणी येतंय. पण मित्रांनो, रडायची गोष्ट अशी आहे, लहान बाळावानी बागाला मी जपले होते. पण आता कसं आपल्याला 2 ठिकाणी पाळता येत नाही, आणि ही वाटणी मी माझ्या नावावर घेऊ शकत नाही की त्यांचं घर आहे त्या वावरात. हे पाहिलं ना, त्यांचा बंगला या शेतात, त्यामुळं आपल्याला सोडायची वेळ येते. त्या बंगला आपण घेऊ शकत नाही. आपण बंगला ढवळगावात बांधलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असताना माझा बंगला मी ढवळगावात आपण स्वतः फौजी साहेबांनी बांधलेला आहे. त्यामुळे आपण ते बंगला पण सोडू शकत नाही, आणि शेत तर आपल्याला आज ना उद्या सोडावंच लागणार आहे. तर चला, आपण नव्याने तिकडं सुरुवात करून नवं पीक लावू तिकडं. तर जाऊ द्या, दुःख आज ना उद्या होतच असते. तर पण भरपूर या बागाला लय जीव लावला, मी लय जीव लावला. ह्या बागा बाई मी माझं रक्त 5 पॉईंटवर गेलं. मी इतका जीव लावला. जेवत नसं, ज्या टायमाला लय कामं यायची, लय फळं तोडा यायची, इतका बाग लाल भडंग व्हायचा, लय लाल भडंग व्हायचा. असं आनंदात नुसतं असं माझे पाय जमिनीवर नसं राहत, एवढा आनंद व्हायचा. माझ्या मेहनतीला फळ आले असं मला वाटायचं. इतकं मेहनतीला फळ आलं. प्रत्येक जण म्हणायचे नवीन पीक लावलंय ते सक्सेस होणार नाही, नवीन पीक लावलंय ते सक्सेस होणार नाही, असे बरेच जण बोलायचे. पण ज्या टायमाला माझ्या मेहनतीला रंग आलं ना, तर हे पायी ना आकाशात उडत होतं. असं आकाशात उडाल्यावानी वाटत होतं. बिलकुलही पायी जमिनीवर नव्हतं. आणि आता 2-3 वर्षापूर्वी ना माग इतका बाग लढून गेलता, कुडून तिकडे पाटावरून पाहिलं ना, आता बाग असा लाल लाल भडंग दिसत होता. इतका भारी दिसायचा, लय भारी दिसायचा बाग. पण आता काय, सोडायची वेळ आली मला. लय जीव आता बागा, अफाट जीव आता. चला, साहेब मला बोलायला आठवा ना, थोडी निवांत झाली ना, मी यूट्यूब चॅनलवरती परत व्हिडिओ टाकन, तुम्ही ते पूर्ण ऐका. तर चला, साहेब मला आज मित्रांनो एवढे आसानीशी आसू येत नाही, पण जेवढा जीव लावलेला असतो ना तेवढे आसू आपल्याला येत असतात. पण बोलायलाच आठवणा, लय सोन्यासारखा बाग होता. सोन्यासारखा नाही, हिरा किती महाग असतो, त्या हिऱ्यापेक्षा माझा अनमोल बाग होता. तर चला, आहे.